माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरी आता बरोबर तिथे पोचलेले असतात आणि त्यांना आता जाऊन अंजलीला कलर लावायचा असतो। यासाठी दोघंही जण बरोबर त्या लोकेशनला पोचतात जेणेकरून त्यांना हवं तसं अंजलीला रंग लावता येईल। खरं तर आता अर्णवने राकेशसोबत चॅलेंज घेतलेलं असतं आणि त्यासाठी त्याला ते चॅलेंज पूर्ण करायचं असतं। जेव्हा ते आता त्या चाळीमध्ये जाऊन पोचतात तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो उभा असतो, तर ईश्वरी अर्णवला 1 मिनिट थांबा असं बोलून त्याच्या पूर्ण गालावर त्याचसोबत कपाळाला सगळीकडे रंग लावते जेणेकरून अर्णव ओळखू यायला नको। यासाठी तिने पूर्ण रंग त्याच्या गालावर आणि लावलेला असतो आणि त्यानंतर जेव्हा तो रंग लावला जातो ना तेव्हा इथे ईश्वरी अशीच कोरडी असते, म्हणून अर्णवही तिचे गाल आणि त्याचसोबत कपाळाला सगळीकडेच रंग लावतो जेणेकरून तिलाही कोणी ओळखू शकायला नको। आणि यासाठी त्या दोघांनी छान अशी आयडिया केलेली असते। आता एकदम प्रॉपर दोघंही जण तयार झालेले असतात का तर अंजलीला कलर लावायचा आहे म्हणून। त्याचबरोबर आता ईश्वरी म्हणत असते एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट, कोणी ओळखू शकणार नाही आहे तुम्हाला। मग आता अर्णव अजून एक आयडिया करतो, कारण त्याला ना आता जसं पहिल्यांदाही लोक राजस्थानी लुक करून गेले होते तसंच काहीचं जायचं असतं जेणेकरून अंजलीने आपल्याला ओळखायला नको। आपण नॉर्मली जरी चेहऱ्याला कलर लावलेला असला तरीसुद्धा ना मला असं वाटतं की आपल्याला तो ओळखू शकेल ती, म्हणूनच त्याने आता डोक्याला पूर्ण असा पगडी टाईपही रुमाल लावलेला असतो। त्याचबरोबर ईश्वरी आपली ओढणी अशी डोक्यावर घेते आणि त्याचबरोबर ती असा पल्लू घेते जेणेकरून ना तिलाही अंजलीने ओळखायला नको। त्याचसोबत इथे जण ढोल वाजवत असतो तर त्याच्याकडनं अर्णव ढोलही घेतो जेणेकरून अजूनच त्याच्या गेटअपमध्ये चेंज यायला हवा। अर्णव जसा आहे तसा न दिसता अगदी विरुद्ध दिसायला हवा जेणेकरून ती अंजली त्याला ओळखू शकणार नाही। हे सगळं काही आता एकदम परफेक्ट असं त्याने केलेलं असतं। जेव्हा आता या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात तेव्हा मात्र आता दोघंही जण जे आहेत ते आता मनमुरादपणे या सगळ्याचा आनंद घेतात। आता ह्या दोघांचंही आनंद घेणं तर सुरूच असतं, तर दुसरीकडे मात्र आता अंजली समोर उभी असते आणि अंजलीच्याच बाजूला आता ईश्वरी उभी राहून नाचत असते। लांबूनच राकेश हे सगळं काही पाहत असतो। राकेशच्या लक्षात येतं की गडबड आहे, म्हणजेच हा अर्णव इथे आलेला आहे, पण या अर्णवला काही झालं तरी थांबवायचं असा विचारच त्याचा असतो, पण त्याला कोणी ना कोणी रंग लावायला खेचत असतं। दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव वेळेचं सोनं करायचं ठरवतात। जोपर्यंत इथे राकेश नाही आहे, राकेशला काही कळत नाही आहे, तोपर्यंत आपण रंग लावून घेऊया असाही अर्णव आणि ईश्वरी विचार करतात। पण राकेशचं बरोबर लक्ष असतं। इकडे ईश्वरी पुढे येते आणि लगेचच या अंजलीच्या गालाला रंग लावतच हॅपी होली असं म्हणत असते। मग अंजलीलाही काही कळत नाही, अंजलीही तिला हॅपी होली म्हणत तिला आपला रंग लावते आणि जेव्हा ती रंग लावते ना तेव्हा आता तिथे असलेला हा जो अर्णव असतो त्यालासुद्धा तिला रंग लावायचा असतो। मग तोही पुढे येतो आणि तोही हळूच आता अंजलीच्या गालाला रंग लावतो। जेव्हा तो आता रंग लावतो ना तेव्हा मात्र आता अंजलीही त्याच्या गालाला रंग लावते। तिने रंग लावल्यावर तिला असं वाटतं की चिंटू आला होता का, म्हणजे मी बरोबर ओळखलंय का माझा गैरसमज झाला आहे असा विचारच ना आता डोक्यामध्ये तिच्या येत असतो। पण नंतर ती विचार करते की चिंटू असा कसा असेल, ढोल वगैरे कुठे आमचा चिंटू वाजवतो, नाही हा चिंटू नसणार आहे असंच ती आपल्या मनाची समजूत घालते। पण खरंच तिचा चिंटू तिच्या समोर आलेलाच होता आणि तिला या गोष्टी कळत नव्हत्या। तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अंजली जी आहे ती बरोबर अर्णवच्या दिशेने गेलेला असतो ना तिथेच बघत असते, जेणेकरून अर्णव जो आहे तो तिला वाटत असतो की आहे का। पण दुसरीकडे आता राकेशने हे सगळं पाहिलेलं असतं। राकेश आता विचार करतो की चला हीच ती वेळ आहे, काही झालं ना तरीसुद्धा अंजलीसमोर या अर्णवचं सत्य
आणायचं आणि मग आजच्या दिवशी चांगलीच भांडणं होतील असाच विचार ना आता राकेश करत असतो. इकडे ढोल वाजवत असतो तर राकेश अगदीच त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. राकेश जेव्हा त्याच्या समोर येऊन उभा राहतो ना तेव्हा आता त्याने एका ग्लासामध्ये पाणी आणलेलं असतं, जेणेकरून त्याला आता अर्णवच्या तोंडावर ते पाणी टाकायचं असतं. मग आता त्याला ते पाणी टाकून हेच दाखवायचं असतं की हा अर्णव जो आहे तो अर्णवच आहे, हा मुद्दामून तुला रंग लावायला आला होता हेच तर दाखवायचं असतं. पण इथे असणाऱ्या या ईश्वरीला कळतं की हा हेच सगळं करायला आला आहे. मग ईश्वरीसुद्धा इंदौरची आहे, तीसुद्धा दिमागाने तेज होती, त्यामुळे ती लगेचच तिकडे येते. तिला ना मागे असलेली एक भरलेली बादली दिसते. मग आता तीही ठरवते की चला आपणच या राकेशला भिजवूया, जेणेकरून हे अर्णव सरांच्या तोंडावर पाणी मारू शकणार नाही, सरांचा भांडाफोड काही करू शकणार नाही. यासाठी या सगळ्या गोष्टी आता ईश्वरी जी आहे ती करायचं ठरवते. अर्णवला काहीच आयडिया नसते की राकेश हे सगळं काही करेल. त्याला असं वाटत असतं की राकेश आपल्याशी बोलायला आलाय, कारण अर्णव ना त्याला आता म्हणत असतो की मी दिलेलं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. मग आता दिलेलं चॅलेंज चिंटुकल्या पूर्ण केलं आहेस म्हणून काय झालं, थांब थांब ना जरा तुला दाखवतो. आणि त्याच वेळेला इकडे ईश्वरी बरोबर लक्ष ठेवून असते. इकडे हा त्याच्या तोंडावर ते पाणी मारायला जाणार तेच ईश्वरी मागे असलेली अख्खी बादली उचलते आणि ती त्या राकेशच्या अंगावर उपडी करते. राकेशच्या अंगावर पाणी पडल्यामुळे राकेश जो आहे तो अगदीच गोंधळून जातो आणि खाली पडतो. राकेश जसा गोंधळतो आणि खाली पडतो ना तसं मात्र आता राकेशच्या जे आहे त्या गालाला रंग लावला जातो. आणि त्याचसोबत इकडे मात्र आता मुद्दामूनच ना अर्णव त्याला त्या ढोलानेच ढकलतो, जेणेकरून तो आता खाली पडतो. तो खाली पडल्याबरोबर त्याला उचलायला अंजली आलेली असते आणि अंजली म्हणते काय हो तुम्हाला कोणी भिजवलं, आणि असं बोलूनच ती आता त्याला उठवते आणि त्याच्या गालाला हॅप्पी होली बोलत रंग लावते. आता दुसरीकडे अर्णवला खूप जास्त आनंद झालेला होता की खऱ्या अर्थानं त्याला त्याच्या बहिणीसोबत होळी एन्जॉय करता आली होती आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त खुश होता. तर खुशीच्या ह्याच्यामध्ये त्याने आता उचलून घेतलेलं असतं आणि जेव्हा ते आता उचलून घेतलं जातं ना तेव्हा मात्र आता एकदमच मनमुरादपणे तो आता नाचत असतो. आणि जेव्हा नाचत असतो ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीला तो उचलून घेतो. ईश्वरीला म्हणत असतो की आज मला इतका आनंद झाला आहे ना की मी तुला काय सांगू, हा आनंद मी तुला शब्दातही सांगू शकत नाही, इतका हा आनंद मोठा आहे. आणि त्याच वेळेला थँक्यूसुद्धा तो ईश्वरीला म्हणतो, त्यामुळे ईश्वरी खूपच जास्त खुश असते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे आता एकदमच हॅप्पी असतात, कारण त्यांना आता खऱ्या अर्थानं हा रंग लावायला भेटलेला असतो आणि त्यामुळेच ना त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद सहज आणि स्पष्ट दिसत असतो. त्यानंतर ते लगेचच तिकडनं घरी जायला निघतात, कारण आहे ना त्यांना लवकरात लवकर आता घरी जाऊन फ्रेश व्हायचं असतं आणि त्याचसोबत बराच वेळ झालेला असतो आणि त्यासाठी आता ते दोघंही जण घरी जातात, कारण ते आता आलेले असतात ते म्हणजे अंजलीला रंग लावायला. अंजलीला रंग वगैरे लावून होतो आणि म्हणूनच आता ते दोघंही जण घरी येतात, आंघोळ वगैरे करतात. आंघोळ करून झाल्यानंतर ना आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे एकटक बघत असतो, कारण ईश्वरी ना मस्त असे केस वगैरे धुत असते आणि ती आपले केस जे आहेत ते व्यवस्थित पुसून घेत असते. जेव्हा ती आता ते केस वगैरे पुसून घेते तेव्हा आता त्याचं लक्ष कंटिन्यू तिच्याकडे असतं आणि त्याच वेळेला आता त्याच्या पाठीचा रंगही गेलेला नसतो हे ईश्वरीला दिसतं. ईश्वरी आता म्हणत असते की काय तुम्ही आंघोळ केली का? अर्णव म्हणतो की हो मी आंघोळ केली. मग अर्णवला ती म्हणत असते की कसली आंघोळ केली तुम्ही, तुमच्या पाठीला तर रंग तशा तसा आहे असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की इथे या, हे बघा तुम्हाला मी दाखवते, हा रंगसुद्धा व्यवस्थित गेलेला नाही आहे असं बोलून ती आता सगळा रंग दाखवू लागते. जेव्हा आता ती रंग दाखवते ना तेव्हा अर्णव म्हणतो मग आता यासाठी काय करावं लागेल, मी तर माझ्या परीनं आंघोळ तर व्यवस्थित केली आहे असं देखील तो आता म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते आंघोळ नुसती करून उपयोग आहे का, त्याला व्यवस्थित करायला हवी. थांबा आता तुमचा हा रंग लावत नाही आहे ना, जात नाही आहे ना,
मी एक काम करते, मी पटकनच ना बेसन आणि दही घेऊन येते. त्याचा लेप जर तुम्ही लावलात ना की तुमच्या अंगावरचा रंग ना असा निघून जाईल. मग आता तो म्हणत असतो की ही मुलगी ना खरंच ना काही करेल ना सांगता येत नाही. मग आता ती पटकन खाली जाऊन बेसन आणि दह्याचा लेप करते आणि तो घेऊन येते आणि ती आता अर्णवला बसायला सांगते. अर्णवला म्हणत असते की द्या, मी तुम्हाला हा लेप पूर्ण अंगाला लावून देते. जिथे जिथे हे डाग गेले नाही आहेत ना तिथे, म्हणजे कसं तुम्हालाही बरं वाटेल. चला बसा या इथे. अर्णव म्हणत असतो दही आणि हे बेसन हे खूपच इरिटेटिंग वाटते. मग आता ईश्वरी म्हणत असते तुम्हाला ते खायला दिलेलं नाही आहे, बसा मी लावून देते तुम्हाला. आणि असं बोलून ती अर्णवला खाली बसवते, जेणेकरून ती आता त्याच्या पाठीला सगळं काही व्यवस्थित ते लावून देईल आणि त्याच्या पाठीचा रंग वगैरे निघून जाईल. यासाठी त्याचे खूप जास्त मेहनत तिची करत असते आणि जेव्हा ह्या सगळ्यासाठी खटत असते आणि तेव्हाच ती आता म्हणत असते की थांबा, मी तुम्हाला पटकन हे सगळं लावून देते. अर्णवचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. तोपर्यंत ईश्वरी आपल्या हलक्या हातानं हे सगळं करून देत असते आणि ज्या वेळेला ती आता हे सगळं काही करते ना तेव्हा मात्र आता अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो. अर्णवला तिचा स्पर्श जो आहे ना तो आता हवाहवासा झालेला असतो. अर्णव जेव्हा आता तिच्याकडनं ते लावून घेत असतो, खरं तर ना तो आता तिला म्हणतो की हे धुवायचं कधी आहे ते सांग. त्यावर ईश्वरी म्हणते निदान 5 मिनटं तरी राहू दे. अर्णव काय म्हणतो 5 मिनटं? बापरे 5 मिनटं नाही मला नाही जमणार, मला त्रास होतो या सगळ्याचा, इचिंग होतं आहे ते खूपच. मग ईश्वरी म्हणते की तुम्ही असं काय म्हणताय, 5 मिनटं तर ठेवावंच लागणार आहे. 5 मिनटं नाही ठेवलं तर कसं होणार आहे, थोडा त्रास सहन करा. अगं पण ते किती इचिंग होते म्हणून नको नकोसं वाटतंय. पण आता ईश्वरी त्याचं ऐकत नाही. ईश्वरी म्हणत असते की थांबा थांबा म्हटलंय ना मी. आणि असं बोलूनच ती आता अर्णवला जे आहे ते पूर्णपणे हे लावून देते. अर्णवला जेव्हा ती आता पूर्ण अंगाला ते मलम लावून देते ना, म्हणजेच ते लेप जो केलेला आहे तो, त्यानंतर आता अर्णव मोबाईलमध्ये स्टॉपवॉच लावत असतो. तर ईश्वरी म्हणते की आता हे सगळं कशासाठी? अर्णव म्हणतो मग काय करू मी, मला नाही आवडत ते सगळं चिकट चिकट, म्हणून बघतोय 5 मिनटं कधी होतात आणि कधी एकदा मी धुवून टाकतोय. मला आंघोळ करावीशी वाटते, नुसतं इचिंग इरिटेड व्हायला झालं आहे, असं देखील आता अर्णव बोलत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे, 5 मिनटाने हे सगळं काही वॉश करा. मग तर झालं. मग आता ईश्वरी अर्णवमध्ये गुंगून जाते, कारण ना तिला आता अर्णव जो आहे त्याच्या अंगाला तिने पहिल्यांदाच असा स्पर्श केलेला असतो आणि त्यामुळेच ना तिच्या अंगावर सुद्धा शहारा आलेला असतो. अंगाच्या निमित्ताने का होईना आता दोघंही जण एकमेकांच्या खूपच जास्त जवळ आलेले असतात आणि त्यामुळे ईश्वरी हॅप्पी असते. अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की खरंच ह्याच्याने हे सगळं जातं का? ईश्वरी म्हणते बघा ना 5 मिनटात तुम्हाला या सगळ्याचा अनुभव दिसेल. दुसरीकडे राकेश जो असतो त्याला ते आता दादाचा कॉल आलेला असतो आणि तो दादा राकेशला म्हणत असतो की तू माझ्या पैशांचा बंदोबस्त कसा करतोयस, कधीपर्यंत करतोयस? आता तुम्हाला दिलेत ना मी पैसे, तोपर्यंत तेवढे ते पैसे ठेवून घ्या, कारण आता तुम्हाला ते पैसे ठेवून घ्यावे लागणार आहेत. मग आता ते पैसे ठेवून घ्यायला सांगितले जातात. मग आता तो म्हणतो की ठीक आहे, हे पैसे जे आहे ते मी तर ठेवून घेतो, पण नंतर काय करायचं आहे तेही सांगा, कारण त्याच वेळेला आता पैसे हे ठेवून घेतलेत मी, पण पुढचे पैसेही मला हवे आहेत, कारण मी आता फक्त तुझ्यासाठी तोंड बंद ठेवायचं म्हणून हे पैसे घेतलेत, नाही तर तुझ्या घरी येऊन ना असा राडा करेन ना की सगळ्यांसमोर तुझं सत्य आणीन, त्या अंजलीलासुद्धा समजू दे मग, असंही आता तो म्हणत असतो. त्यावेळेला तो आता कसं बसं समजवतो आणि मी पैशांचा बंदोबस्त करतो असं आता तो म्हणू लागतो. आणि त्याच वेळेला त्याचं आता डोकं काम नसतं करत, तो विचार करू लागतो की या अंजलीला ना खरंच ना मला ना पुन्हा एकदा अर्णवच्या घरी घेऊन जावं लागेल. इथे बाहेर राहायला आलो आहे पण खर्च किती होतो आहे. तेवढ्यातच अंजली तिथे येते आणि अंजलीच्या ना गोळ्या संपलेल्या असतात, 2 दिवस झालेले असतात, तरीसुद्धा अजूनही या राकेशने काही गोळ्या आणलेल्या नसतात आणि म्हणूनच आता ती त्याच्याकडे येते आणि त्याला सांगत असते की प्लीज मला ह्या गोळ्या आणून द्याल का प्लीज, असं बोलूनच ती आता गोळ्या आणण्यासाठी त्याला सांगत असते. मग त्या गोळ्या खूपच जास्त महाग असतात आणि मग राकेश जेव्हा त्या गोळ्यांची किंमत बघतो तेव्हा म्हणतो की आता या बायकोला ह्या गोळ्या आणून द्यायच्यात. मग आता अंजलीने हेही सांगितलेलं असतं की त्या गोळ्या किती इम्पॉर्टंट आहेत, त्या
गोळ्या घ्याव्या लागणार आहेत हेही सांगितलेलं असतं. पण तरीसुद्धा राकेशला त्याचं महत्त्व काहीच नसतं. त्याला पैसे फक्त आणि पैसेच हवे असतात. मग इकडे दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरीची डॉक्टरची अपॉइंटमेंट असते. खरं तर ना ईश्वरीला जे लागलेलं असतं त्यामुळे ईश्वरी रुटीन चेकअपसाठी आलेली असते. रिसेप्शनवर असणारी मुलगी ही अर्णव आणि ईश्वरीला सांगत असते की प्लीज तुम्हाला तुमचा मोबाईल इथेच ठेवून जावं लागणार आहे, कारण आतमध्ये मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे. त्यामुळे सो प्लीज तुम्ही मोबाईल इथेच ठेवा असंही आता सांगितलं जातं. जेव्हा मोबाईल इथेच ठेवायला सांगितला जातो तेव्हा अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे मी ठेवतो, जोपर्यंत नंबर येत नाही तोपर्यंत आम्ही बसतो. नंबर काही अजून आलेला नसतो. अर्णव आणि ईश्वरी बसलेले असतात. त्याच वेळेला आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही त्या धुमाळबद्दल शिर्केंना चौकशी करायला सांगितली होती, त्याचं काय झालं? सांगितलं आहे मी शिर्केंना, पण धुमाळचा अजून काहीच पत्ता नाही. त्याची शोधमोहीम सुरू आहे, बघूया कधी सापडतोय तो. पण इकडे ईश्वरीला हेच कळत नसतं की धुमाळने तिच्यावर हल्ला का केला. म्हणूनच ती आता त्या सगळ्याचा विचार करत असते आणि अर्णवला सुद्धा ती तेच म्हणत असते. मला तीच गोष्ट कळत नाही आहे की त्याने मला बोलवलं सगळी गोष्ट सांगायला आणि मग त्याने माझ्यावर हल्ला का केला. मग अर्णव तिला आता म्हणत असतो की बहुतेक त्याने तुला सांगायला बोलवलं, पण त्याला सगळ्या गोष्टी तुझ्या आईबद्दल सांगायच्या नव्हत्या असतील आणि म्हणूनच तर त्याने तुझ्यावर हल्ला करून आणला. पण आता त्या मूर्ख माणसाला तर मी सोडणार नाही आहे, कारण त्याने तुझ्यावर हल्ला केलेला आहे. ईश्वरीवर हल्ला केला आहे म्हणजे जीवाला खूपच जास्त वाईट आता वाटत असतं अर्णवला. म्हणूनच आता अर्णव हे विचार करतो की नाही, आता ईश्वरीची खूप जास्त काळजी घ्यायला हवी. दुसरीकडे आता ईश्वरीला अंजलीचीही काळजी वाटत असते. म्हणजे तिला तिचं मन असं करत असतं की कुठेतरी ना अंजलीला आपली गरज आहे की काय, असंच आता ईश्वरीचं मन बोलत असतं. मग दुसरीकडे ईश्वरी अंजलीबद्दलच बोलत असते तर अर्णवलासुद्धा अंजलीची आता काळजी वाटत असते, कारण तिच्या आयुष्यात सुख हे नाहीच. म्हणजे नवरा तिला असा भेटला आहे आणि ते सत्यही सगळ्यांसमोर आणू शकत नाही आहे. त्यामुळे अर्णव हा खचून गेलेला असतो. दुसरीकडे आता अंजलीच्या पोटात दुखायला सुरुवात झालेली असते. अंजली आता एकदमच टेन्शनमध्ये येते की आता काय करावं, कारण अंजलीला त्रास होत असतो. अंजली चहा घ्यायला बसलेली असते, पण आता अंजलीच्या ना पोटात अचानक कळा येऊ लागतात. अंजली विचार करते की हे सगळं मला कसं काय व्हायला लागलं आहे आणि त्यामुळेच ना आता ती लगेचच आतमध्ये जाते आणि आता पहिल्यांदाच ती राकेशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. राकेशला जेव्हा ती आता कॉल करत असते ना तेव्हा हा राकेश ना त्या मुलीसोबत म्हणजेच त्या रियाच्या घरी असतो. ती रिया त्याच्यासाठी कॉफी बनवत असते, तर इकडे मात्र त्याचा फोन वाजत असतो. मग तो आता विचार करतो की नक्कीच आहे ना ही मूर्ख माझी बायको ना त्या गोळ्यांसाठीच मला फोन करत असणार आहे, पण मी कशाला उचलू, एक दिवस गोळ्या खाल्ल्या नाही म्हणून काय मरत नाही आहे ही, असा विचार करूनच ना तो काही कॉल रिसीव करत नाही. आणि जेव्हा तो आता कॉल रिसीव करत नाही ना तेव्हा मात्र इथे आता पाहायला मिळतं की ती रिया जी आहे ना ती आता त्याच्यासाठी कॉफी वगैरे घेऊन आलेली असते. आणि तेव्हाच ना आता ती त्याला विचारते की तुला एवढे कुणाचे कॉल येत आहेत, नथिंग स्पेशल असं काहीसं तो आता खोटंच बोलतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा ती त्याच्यासाठी कॉफी वगैरे देते. दोघंही जण छान गप्पा मारत एकमेकांच्या हातात देत आता बोलत असतात. जेव्हा आता दोघंही जण गप्पा मारत असतात ना तेव्हा इकडे बिचाऱ्या अंजलीला त्रास होत असतो. अंजली कंटिन्यू कॉल करत असते, पण आता या राकेशला अंजलीची काही पडलेली नाही आहे. त्याला फक्त त्याचा ऐशो आराम मजा मस्ती हेच हवं होतं आणि म्हणूनच तर तो आता इकडे त्या अंजलीकडे लक्षही देत नव्हता. त्याने फोन सायलेंटला टाकलेला होता आणि त्या रियासोबत मस्तपैकी एन्जॉय करत होता. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो बसलेला असतो आणि त्याच वेळेला इथे रिसेप्शनवर असलेली मुलगी आता सांगू लागते की तुम्हाला बोलवलं आहे आतमध्ये डॉक्टरांनी, कारण आता अर्णव आणि ईश्वरीचा नंबर आलेला असतो. मग आता अर्णवला रिसेप्शनवर असलेली मुलगी सांगत असते की तुम्ही प्लीज मोबाईल इथे ठेवून जा. इकडे आता त्याने मोबाईल तर रिसेप्शनवर ठेवलेला असतो. बिचारी अंजली कंटिन्यू कॉल करत असते त्या राकेशला, पण हा राकेश इतका निर्दयी आहे ना की त्याने फोन सायलेंटला ठेवलेला असतो. त्याला आता नकोसं झालेलं असतं. तो फक्त त्या रियामध्ये इतका गुंगलेला असतो ना की तो आता फक्त तिचा हात धरून तिच्याशी बोलत असतो. साईडला फोन वाजतोय की नाही याकडे सुद्धा त्याचं लक्ष नसतं. दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी मोबाईल वगैरे ठेवतात आणि डॉक्टरच्या केबिनमध्ये जातात. डॉक्टरच्या केबिनमध्ये गेल्यानंतरच आता डॉक्टर चेकअप वगैरे करत असतो. ईश्वरीला आता सगळ्या गोष्टी विचारत असतो की तुम्हाला आता कसं वाटतंय, काय वाटतंय, त्याचबरोबर चक्कर येत नाही आहे ना, या सगळ्या गोष्टी डॉक्टर विचारत असतात. त्यावर ईश्वरीसुद्धा मध्ये चक्कर येते, मध्येच डोकं दुखतं याबद्दल सांगत होती. मग डॉक्टर आता
बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यांना ज्या कळत आहेत त्या सगळ्या अर्णवलासुद्धा समजावून सांगत असतात आणि तशी अजूनही मॅडमची काळजी घ्यायला हवी असंच काहीसं डॉक्टर बोलत असतात. हा जो सीन आहे तो पूर्णपणे म्युटेड दाखवला गेलेला आहे फक्त म्युझिकसोबतच आणि त्यामुळेच डॉक्टर नेमकं काय काय बोलले ना हे स्पष्ट कळत नाही आहे. तरीसुद्धा त्यांच्या मोमेंटमवरनं मी तुम्हाला एवढं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. दुसरीकडे अंजलीच्या पोटामध्ये खूप जास्त त्रास होत असतो, दुखत असतं. मग ती विचार करते की हे फोन उचलत नाही आहे, ते असे का करतायत. मग ती विचार करते निदान आता तरी चिंटूला फोन करावा. शेवटी तिला भावाची आठवण येते आणि म्हणूनच तिने आता चिंटूला कॉल केलेला असतो. पण चिंटूचा कॉल जो आहे ना तो चिंटू उचलत नसतो कारण तो आता रिसेप्शनवर ठेवलेला असतो. रिसेप्शनवर असणारी मुलगी बघत असते आणि ती विचार करते की ह्यांचा फोन वाजतोय पण शेवटी समोरच्याचा कॉल आपण कसा रिसीव करणार ना, म्हणूनच ती रिसीव करत नाही. तो फोन तसाच वाजू देते. इथे डॉक्टरांकडे अर्णव आणि ईश्वरी असतात. मग डॉक्टर आता बऱ्याच गोष्टी सांगतात की ह्या गोष्टी तुम्हाला पाळायला हव्यात आणि ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन त्यांना व्यवस्थितपणे सांगत असतात. मग अर्णवलासुद्धा आता अर्णवलाही प्रश्न पडलेले असतात. ते अर्णव प्रश्न विचारतो म्हणजे हिचं डोकं ठीक आहे ना, का पुन्हा एकदा कोणत्या न्यूरोलॉजिस्टकडे दाखवायची गरज आहे. डॉक्टर म्हणतात की त्याची काही गरज नाही, ओके डेव्हलपमेंट आहे. आणि हे सगळं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा कुठे जाऊन अर्णवला बरं वाटतं. दुसरीकडे आता अंजलीच्या पोटाला इतका त्रास होत असतो. शेवटी तीच आता बॅग वगैरे घेऊन निघालेली असते पण तिला ते सगळं असह्य होतं. ती आता बाहेर ठेवलेल्या त्या खाटीवर बसते आणि तिला दुखत असतं. तेवढ्यातच वॉचमॅन काका तिथे येतात आणि अंजलीची झालेली अवस्था बघतात. अंजलीला बघूनच त्यांना वाईट वाटतं. अंजली म्हणत असते की मला खूप जास्त त्रास होतो आहे, माझ्या पोटात दुखतंय. मग आता वॉचमॅन काका म्हणतात 2 मिनटं थांबा, हा पटकन करतो. मग आता ते राकेशला कॉल करत असतात. तर दुसरीकडे आता अर्णवला ती रिसेप्शनवर असणारी मुलगी सांगते की तुमचा हा घ्या फोन, तुमच्या फोनवर खूप जास्त फोन येत होते. मग आता अर्णव आपला मोबाईल हातात घेऊन बघतो तर इथे खूप जास्त अंजलीचे मिस कॉल्स होते आणि त्यानंतर आता वॉचमॅनचा सुद्धा कॉल आलेला होता. वॉचमॅन आता अर्णवला कॉल करून सांगू लागतात की अंजलीताईंना चक्कर आली आहे, अंजलीताईंची अवस्था खूपच जास्त चिंताजनक आहे. त्यावर अर्णव सांगतो की प्लीज तुम्ही लवकरात लवकर तिला रिक्षात बसवा आणि प्लीज घेऊन या ना, कारण आहे ना मला ना खूप जास्त काळजी वाटते. मी तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टीची सोय करून ठेवतो असं देखील अर्णव आता सांगू लागतो. अर्णवने आता मामा त्याचसोबत आजी आणि आकाशलासुद्धा हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलेलं असतं कारण अंजली सिरियस आहे या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. त्याचसोबत आता अंजलीसाठी बऱ्याच गोष्टी आधीच करून ठेवायच्या म्हणूनच आता अर्णवने सगळ्यांना सिस्टर्सनासुद्धा कामाला लावलेलं असतं आणि तो म्हणत असतो की प्लीज काही करा पण मेकअप हा फास्ट करा. मग आता सिस्टरही म्हणतात की लवकरात लवकर तुम्ही पेशंटला तर घेऊन या, पेशंट अजूनही पोचलेला नसतो आणि म्हणूनच तसं बोलत असतात. मग आता दुसरीकडे अर्णव जो आहे तो आता कॉल करतो आणि अर्णव शिर्केंना कॉल करून सांगू लागतो की प्लीज माझी बहीण रिक्षातून येत आहे, त्या रिक्षाचा नंबर तो येतो, तिला कुठेही ट्रॅफिक भेटायला नको, ती सरळ यायला हवी असंही आता सांगितलं जातं. अर्णव आता ज्या पद्धतीने सांगतो तोपर्यंत इथे अंजली पोचलेली असते. अंजलीला स्ट्रेचरवर वगैरे झोपवलं जातं आणि अंजलीला आता इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेलं जातं कारण अंजलीची ट्रीटमेंट होणंसुद्धा गरजेचं आहे. अर्णव हळूच तिच्या डोक्यांवरनं हात फिरवतो पण ती आता बेशुद्ध अवस्थेत असते. राकेशला तर ह्याचा ठाण पत्ताही नसतो. तो मस्तपैकी त्या मुलीसोबत एन्जॉय करत असतो. इकडे आता वॉचमॅनचे सुद्धा मिस कॉल आलेत. वॉचमॅनने का फोन केले असतील असाच विचार ना आता राकेश करू लागतो. पण वॉचमॅनला तो कॉल बॅक करतो तर वॉचमॅन आता म्हणत असतो की अंजलीताईंना चक्कर आली आहे, अंजलीताई पडल्या आहेत, आता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. इकडे अर्णव आणि ईश्वरीसुद्धा आहेत असं देखील सांगितलं जातं. मग त्याला आता तेवढंच बरं असतं. अर्णव आणि ईश्वरी आहेत म्हटल्यावर आता ते लक्ष देतील. बरं झालं खर्च करायला तर तो आहे, नाहीतर पुन्हा एकदा राकेशला टेन्शन आलं होतं की गोळ्या तर घेऊन जायच्याच आहेत आणि सोबतच एवढा सगळा खर्च. मग आता त्याला ते सगळं नकोसं झालं होतं. त्यातच आता इकडे रिया आलेली असते. रिया आल्यावर आता त्याला बोलता येत नसतं. मग आता त्याचं जे बोलणं आहे ते रिया ऐकेल म्हणूनच तो आता त्या वॉचमॅन काकांना म्हणतो हॅलो काय बोलताय, मला ऐकायला येत नाही आणि असं बोलून तो फोन कट करतो. तर दुसरीकडे रिया म्हणत असते की काय रे सर्विस, तुला सारखे कोणाचे ना कोणाचे कॉल येतच असतात, तुझ्यासाठी मी इम्पॉर्टंट नाही आहे का? अगं आहे ना, माझ्यासाठी ना सगळ्यात जास्त महत्त्वाची तू आहेस, बाकी कोणीही नाही. मग आता ती त्याला म्हणते की एक काम करूया का, आपण ना मस्त फिरायला जाऊया का? माझी इच्छा आहे रे, आपण मस्त 3-4 दिवस गोव्याला एन्जॉय करायचं, चल ना. मग आता सर्वेश विचार करत असतो. त्यानंतर तो हाही विचार करतो की जाऊ दे, बायको हॉस्पिटलमध्ये आहे ना, मग तोपर्यंत आपण ना मस्त असं फिरून येऊया 3-4 दिवसासाठी गोव्याला, तिला काय करायचं आहे ते करू दे असंही आता राकेश म्हणत असतो.
आता इकडे खरं तर त्याच्याकडे पैसे नसतात त्याच्याकडे खर्च करायला कपड्यांसाठी सुद्धा. मग तो म्हणतो की सॉरी पण मला जमणार नाही कारण माझ्याकडे काहीच कपडे नाही आहेत, शॉपिंग केलेली नाही आहे. त्यावरती म्हणते अरे जाता जाता आपण तुझ्यासाठी शॉपिंग करूया ना, चल ना. मग आता तो तयार होतो. त्यामुळेच ना आता त्याला रिया घट्ट मिठी मारते आणि सर्वेशला ती म्हणत असते की खरंच तू माझ्यासाठी एवढं सगळं करतोस ना, मी तुला काय सांगू, माझ्यासाठी तू खूप जास्त महत्त्वाचा आहेस. आणि असं बोलून ते तर त्याला मिठी मारत असते. तर राकेशही खूप जास्त खुश असतो. आता राकेश जो आहे तो टेन्शनमध्ये बिलकुलही नसतो, पण अर्णवला मात्र या सगळ्याची काळजी वाटत असते. अर्णव जो आहे तो मात्र आता टेन्शनमध्ये इकडे तिकडे फिरत असतो. तर ईश्वरी जी आहे ती त्याला थांबवत असते. ईश्वरी म्हणत असते की नका इतका विचार करू, आपल्या अंजली ताई ठीक होतील. असं बोलून कसं तरी ती शांत करत असते. ते अंजलीला चेक केलं जातं आणि त्याच वेळेला डॉक्टर बोलवून घेतात आणि मग अंजलीवर तुम्ही लक्ष देताय की नाही असं देखील आता ते म्हणू लागतात. कारण अंजलीला गोळ्या दिल्या गेलेल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे तिच्या शरीरातले हिमोग्लोबिन कमी झालेले होते आणि त्यामुळे तिच्या शरीरावर हे सगळे परिणाम दिसत होते. ती अचानक चक्कर येऊन पडण्याचं कारणही हेच होतं. डॉक्टर आता विचारत असतात की का तुम्ही तुमच्या बहिणीकडे दुर्लक्ष करताय, का लक्ष देत नाही आहे, तुम्ही तिच्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवं, तिच्या खाण्याकडे गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. त्याचसोबत त्यांनी गोळ्यासुद्धा घेतलेल्या नाही आहेत, त्यामुळे तो हा परिणाम झालेला आहे. पण आता डॉक्टरला कुठे सांगणार की ही वेगळीकडे राहते हिच्या नवऱ्यासोबत. त्यामुळे अर्णव ईश्वरी फक्त एकमेकांकडे बघत असतात. त्यांना आता कळत असतं की हे सगळं काही राकेशमुळे झालेलं आहे. राकेश जो आहे तो तर आता नामानिराळा झालेला असतो, पण आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बिचाऱ्या अर्णव ईश्वरीला ऐकून घ्याव्या लागतात. आता डॉक्टर म्हणतात की बरं झालं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली नाही, जराही उशीर केला असता ना तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली असती. पण तुम्ही ना जरा लक्ष ठेवा तुमच्या बहिणीवर, असं देखील आता त्या डॉक्टर ज्या आहेत त्या बोलत असतात. त्यावर आता अर्णवही म्हणत असतो की हो, मी माझ्या परीने जितकी मला काळजी घेता येईल तितका मी प्रयत्न करतोच आहे. मग आता डॉक्टरांनी जेव्हा हे सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांना घरी घेऊन जाल तरी चालेल. मग आता डॉक्टरांच्या समोरच इकडे मात्र तो विचारत असतो अंजलीला की चल घरी, पण आता अंजली नकार देत असते. अंजली म्हणत असते की जोपर्यंत हे येत नाहीत ना तोपर्यंत मी कुठेही हलणार नाही. आता अंजली हा फालतूचा टाईमपास करत असते. ज्यावेळेला तिला खरंच गरज होती राकेशची तेव्हा राकेश आलेला नव्हता, पण आता तिला हे कळत नाही आहे या सगळ्या प्रसंगात तिला खऱ्या अर्थाने अर्णवने मदत केलेली आहे, अर्णवने सावरून घेतलेलं आहे. पण तरीसुद्धा ना ती आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. तर पुढील भागामध्ये तिने सरळ सांगितलेलं असतं की मी येणार नाही. अर्णव आणि ईश्वरी घरी येतात. त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला गोळी देतो आणि ती खाऊन घ्यायला सांगतो. मग आता ईश्वरी ती गोळी खाताना नाटकं करत असते कारण ती गोळी कडू लागत असते. इकडे आता ती रेवा जी आहे ती खूप जास्त त्या सर्वेशमध्येच म्हणजेच आता त्या राकेशमध्ये गुंतत चाललेली असते. गोव्याला गेल्यानंतर तिथे सुद्धा ते लोक एन्जॉय करत असतात. त्यांना आता अंजलीचं काहीच पडलेलं नसतं. मात्र आता अर्णवला ईश्वरीची खूप जास्त काळजी वाटत असते आणि म्हणूनच तो हाताच्या खोडाप्रमाणे जपत असतो, तिची काळजी घेत असतो आणि त्यामुळेच ना आता तिला बरं वाटत असतं. तर दुसरीकडे अर्णवही ईश्वरीमध्ये एकदमच रंगून गेलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.